ओम. मी सौ संध्या व्यवहारे, योग शिक्षिका, मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. मी आपणास याच्या आधी डोळ्याचा व्यायाम सांगितला, डोळ्याचा चष्मा झाल्याबद्दल टिप्स दिल्या. आता आपल्या डोळ्यानंतर दातही तेवढेच महत्त्वाचे आहे. दात शेवटपर्यंत मजबूत राहणं अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते योग प्राणायाम आणि सूक्ष्म व्यायामानं मजबूत राहतात. त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी सोपं आहे, त्याला जेवणाची अट नाही, कशाचीच नाही. काय करायचं आहे, आपले दात नेहमी मजबूत राहण्यासाठी आपण ब्रश करतो. ब्रश न करता कोणतंही मंजन घ्यायचं, दंतकांती मंजन घेऊन या मधल्या बोटानं दातून करायचं आहे. कोण्या बोटानी? मधल्या बोटामध्ये दाताचे पॉईंट आहे. मधल्या बोटानं दातून करायचं. आतून बाहेरून पूर्ण दातून करून दंतमंजन आणायचं. पतंजलीचं खूप छान आहे ते. रोज करायचं आणि 2-3 मिनिट ते तसंच राहू द्यायचं. नंतर आपण चुळा करून स्वच्छ दात घासायचे थंड्या पाण्याने आणि आतल्या हिरड्यांची वरची या अंगठ्याने मसाज करायची. आतमधली पूर्ण आतमध्ये मसाज झाल्यामुळे या पेशींना रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो आणि दात मजबूत राहतात. खालून सुद्धा मसाज करायची अंगठ्यानी, म्हणजे खालच्या दातांना मसाज होते. आपण रोज ब्रशने सकाळी उठलं की ब्रशने दातून करतो आणि त्यामुळे त्या हिरड्या नुसतं दात स्वच्छ होतात. पण सकाळी तुम्ही मधल्या बोटाने दात स्वच्छ करा आणि संध्याकाळी झोपताना ब्रश वापरा. ब्रश वापरल्यामुळे दातातलं अन्नकण निघून जातील आणि दुसऱ्या दिवशी सकाळची लाळ तुम्हाला डोळ्यालासुद्धा लावायला चांगली होईल. कारण त्याच्यात तिखटपणा राहणार नाही. जेवलो आपण भाजी पोळी तर कोणती तेजदार भाजी असली तर ती आपल्या दातात अटकून राहते आणि ते जर आपण लाळ डोळ्याला लावली तर आग होते. त्या डोळ्याच्या व्यायामामध्ये मी तुम्हाला सांगितलं की लाळ लावायची, तर त्याच्यासाठी संध्याकाळी ब्रश करायचा. रोज सकाळी तुम्ही दात मधल्या बोटाने मंजननी घासायचे. हा उपाय तुम्ही नित्य करा आणि तोंडात थंड पाणी घेऊन पंपिंग करायचं याप्रमाणे. असं रोज जर केलं, सोबत आवळा एलोवेरा ज्यूस कोमट पाण्यासोबत घ्यायचा त्याला पूरक, आणि दात चांगले राहण्यासाठी कॅल्शियम म्हणून आपण आवळा ज्यूस, गांजर हे सुद्धा खायला पाहिजे. माझे दात अजूनही मजबूत आहे, एक दातसुद्धा पडलेला नाही. मी केलेला उपाय हे आपल्याला एकेका व्हिडिओमध्ये वेगवेगळी टिप्स देऊन सांगणार आहे. तरी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओम.